नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये असं धोरण ठेवलं पाहिजे की मन चिंती ते वैरीन चिंती. तुम्हीच तुमच्याविषयी वाईट विचार करायचा नाही, तुम्ही चांगलं चिंतन करायचं. आणि तुम्ही जर चांगलं चिंतन करत राहिलात सतत तर चांगलंच घडणार. पण तुम्ही स्वतःविषयी जर चांगलं चिंतन केलं नाही तर मात्र उलटं घडू शकतं. त्यामुळे तुमचे विचार जे आहेत ते तुमची दिशा दर्शवतील असा हा महिना वृश्चिक राशींना दिसून येतो. म्हणून तुम्ही असं नियोजन, त्याचप्रमाणे असे विचार आणि असं कर्म करत राहावं की जेणेकरून सगळं पॉझिटिव्ह घडेल असा हा महिना तुमच्यासाठी दिसून येतो. यामध्ये जास्तीत जास्त चांगला विचार अशासाठी आहे की मन म्हटलं की ते दोन्ही बाजूला झुकत असतं, चांगलं आणि वाईट. तर त्यामध्ये चांगल्याचा विचार आपण करत राहावा, म्हणजे चांगलंच कर्म, चांगली कृती घडेल. तर असा विचार तुम्ही या महिन्यात ठेवून चला की तुम्हाला बरेच कटकटी तुमच्या नष्ट होतील आणि प्रकृतीविषयी तुम्हाला फारसं चिंतन किंवा चिंता करायची वेळ येणार नाही. त्याचप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांनी स्वतः, ज्यांना ब्लड प्रेशर किंवा अशा काही व्याधी आहेत, विशेषतः लो ब्लड प्रेशर, त्यांनी या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यावी. त्यांना जी काही औषधं जवळ ठेवायला दिलेली आहेत किंवा घ्यायला दिलेली असतील रोजच्या रोज, तर त्यांनी अजिबात त्यामध्ये टाळाटाळ करू नये. त्यांनी ही औषधं वेळच्या वेळी घ्यावीत, भले ती कोणतीही असोत, पण ती वेळच्या वेळी घ्यावीत. कारण त्यांना त्यामुळे नाहीतर काहीतरी कर्म भोगावं लागेल किंवा म्हणजे त्याचा त्रास होईल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. कुंडलीप्रमाणे, वृश्चिक राशीच्या कुंडलीप्रमाणे ज्यांचं आरोग्य ब्लड प्रेशर व्यतिरिक्त काही तक्रारी दाखवत नाही आहेत, त्यांना खूपसा काही त्रास होण्याची शक्यता दिसून येते. त्यांची प्रकृती व्यवस्थित राहील असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. उद्योगधंद्यामध्ये, प्रगतीमध्ये असं दिसतंय की ज्या गोष्टी लोक उद्योगधंदा, आपला स्वतःचा लघुउद्योग, दीर्घउद्योग, मोठे उद्योगसुद्धा करणारे जे लोक आहेत त्यांनी फुकटचा सल्ला कोणाला देऊ नये. कारण फुकटच्या सल्ल्याची त्यांच्या किंमत कोणीच करणार नाही असा महिना आहे. विचारला तरच सल्ला द्यावा, जर कोणी विचारलं नाही तर सल्ला देऊ नये, तोंड बंद ठेवावं. आणि हे त्यांना भविष्यकाळासाठी त्यांची तरतूद होईल. त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीचं जे आहे ते योग्य परिणाम त्यांना साधता येईल. कारण काही वेळेला अनाहूत सल्ला जो आहे ना त्याला काही किंमत असते, म्हणून तो अनाहूत सल्ला तुम्ही देऊ नये असं मला या ठिकाणी सांगायचं. नोकरी करणारे असे जे लोक आहेत किंवा जे स्वतः सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे लोक आहेत, त्यांना या महिन्यामध्ये कामाला कमतरता असणार नाही. भरपूर काम असेल, त्या कामाचं योग्य नियोजन आणि त्याचा योग्य परतावा म्हणजे रिटर्न्स तुम्हाला मिळतात की नाही हेच तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे. म्हणजे केलेल्या प्रत्येक कामाचे तुम्हाला योग्य मोबदला मिळायला हवा, अशा दृष्टीने तुम्ही ते काम करा, तर तुम्हाला यश मिळणार आहे. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी ह्या महिन्यात अजिबात आळस करू नये. कारण आळसाने बरंच नुकसान त्यांचं पुढे होऊ शकतं. अगदी सोप्या सोप्या गोष्टी असतात, अगदी असेसमेंट बुक्स वगैरे सुद्धा त्यांनी जर वेळच्या वेळी दिल्या नाहीत तर त्यांचे काही मार्कांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचं कर्तव्य किंवा आपलं टाईमलाईन जी आहे ती नीट पाळावी, नाहीतर त्यांना त्याचा धोका दिसतोय. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये त्यांना घरातून आपल्या जोडीदाराकडून चांगला सपोर्ट मिळू शकतो. काही नियोजन म्हणा किंवा काही एखाद्या कामामध्ये चांगली मदत म्हणा किंवा मोलाचा सल्ला म्हणा, आपल्या पार्टनरकडून त्यांना मिळून एखादं काम जे आहे ठरवलेलं ते पूर्णपणे पूर्ण करावं किंवा आपल्या परिपूर्णतेकडे न्यावं, अशी मदत त्यांना या महिन्यात आपल्या पार्टनरकडून मिळेल. आणि ती मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचाही स्वतःला
आनंद होईल असंच या ठिकाणी दिसून येतं. साधारणपणे काही गोष्टी अशा दिसतात की दुसऱ्याचा सल्ला हा बऱ्याच वेळेला ऐकलेला बरा असतो. त्यामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात जोडीदाराचा सल्ला पाळावा किंवा तो सल्ला शिरोधार्य मानावा की ज्यामुळे त्यांचं कल्याण होईल. त्यामुळे आपल्या जोडीदाराचं खूप महत्त्व वाढेल असं या ठिकाणी दिसून येतं. कौटुंबिक बाबतीत जर म्हणाल तर विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी काही खर्च किंवा आहेर किंवा अशा परिस्थितीत काहीतरी खर्च त्यांचा दिसून येतोय, तर तो त्या वेळेला करायचा खर्च आहे तो आपण करावा. त्यामध्ये काही कमतरता करू नये असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो. उत्पन्न जे आहे ते या महिन्यात वृश्चिक राशींच्या लोकांच्या व्यक्तींचं पुरेसं राहील, म्हणजे गरजेपुरतं राहील. खूप काही जास्त राहणार नाही आणि कमीही पडणार नाही. त्यांना जेवढी आवश्यकता आहे तेवढं त्यांना निश्चित त्यांच्या खिशात जमा होईल असं या ठिकाणी दिसून येतं. धार्मिक बाबतीत तर म्हणाल, जर पुरेसा वेळ तुम्ही तुमच्या आध्यात्मिक धोरणासाठी किंवा जपजाप करण्यासाठी तुम्ही दिला नाही तर एक प्रकारची बोच तुम्हाला लागून जाईल. तर आपलं ठरलेलं जे जपजाप्य साधना आहे ती आपण अवश्य हट्टाने करावी, म्हणजे एक आनंदसुद्धा त्यामुळे तुम्हाला मिळेल. हे होतं ऑक्टोबर महिन्यासाठी वृश्चिक राशींच्या लोकांना मार्ग.